साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून खूप सारं स्वागत करते। इकडे सकाळ सकाळची तयारी सुरू झालेली। आज सगळेच जाणार आहेत, हेही जाणार आहेत, मग शाळेमध्ये चाललाय। तर त्याची सकाळ सकाळची लवकर घाई असते शाळेत जाण्यासाठी। विद्यांसोबत तो शाळेत जातो आणि विद्यान दोघे सुजित भाऊजी त्यांना सोडवायला चालले। तोपर्यंत मी घरातली सगळी माझ्याकडे काम आवरते। आज हेही जाणार आहेत आणि सकाळ लवकर म्हणजे जायचं आहे त्यांना। मग पटकन सगळं घरातले, कारण ते जाणार आहेत त्यासाठी नॉनव्हेज वगैरे काल बनवलेलं। रात्री खूप वेळ झाला त्याच्यामुळे किचन वगैरे आवरलं नाही रात्री, आणि आत्ता सगळं आवरायला घेतलं। आणि पुन्हाही चहा वगैरे सकाळचा बनवायचा होता आणि ह्यांना देखील नाश्ता बनवायचा होता, कारण ह्यांना निघायचं आहे सकाळ लवकर, कारण नंतर म्हणजे तिकीट बुक वगैरे केलेलं आहे। मग इकडं पटकन त्यांच्यासाठी चहा आणि बापूंसाठी नाश्ता वगैरे बनवते। त्याआधी किचन साफ करून घेते, कारण रात्री किचन वगैरे साफ केलं नाही। आणि हे सकाळ सकाळ जाणार आहेत त्याच्यामुळे माझी खूप लवकर घाई आहे। आणि पिल्लू तर खूप लवकर उठून बसली आहे ती पण। इकडे त्यासाठी शिरा वगैरे बनवून घेते आणि फायनली हे जाण्याची वेळ आली। एक आठवडा झालं जाणार काही वाटलं नाही, पण ज्यावेळेस खरंच निघायची वेळ आली त्यावेळेस म्हणजे त्यावेळी अश्रू थोडे अनावर झाले। आणि ह्यांना सवय आहे की तिला घेऊन बाहेर फिरायची रोजचे। तर मग ते आज तिला घेऊन बाहेर फिरत होते, पण सगळ्यांपासून तोंड लपवत होते। कदाचित जावंसं वाटत नसेल, कोणी जरी असेल त्यांच्या जागेवर तर त्यांची हीच अवस्था होईल। अश्रू लपवत होते ते, पण ते मला कदाचित कुठेतरी दिसत होतं, म्हणून मी त्यांच्या पाठीमागे गेले। पिहू का बघू काय बघू बघू तर बघू डोळ्यातलं पाणी बघू। पप्पा रडतेत पिहू, बघू तोंड तोंड बघू तोंड बघू। म्हणजे त्यांचं एक रुटीन झालेलं आहे की उठलं की बापूंनी जे काही कामं असतील ती करणे आणि तिला बाहेर फिरवणं, कारण तिला खूप सवय लागली या गोष्टींची। ह्यांनी खूप तिला सवय लावली बाहेर फिरवणं वगैरे। तिला बाहेरचं वातावरण पाहायला खूप आवडतं, जे हलणारी झाडांची पानं वगैरे असतात, खूप छान वाटतं। तर हिला हे बाहेर घेऊन फिरायचे, प्रत्येक गोष्ट दाखवायची, तर तिला तशीच सवय लागली आणि ह्यांचं ते रुटीन झालेलं। पण काल रात्रीपासून ते थोडे नर्वस होते, कारण एक वेळ ठीक आहे मी असते तरी चाललं असतं, पण आज छोटंसं बाळ आहे आणि तिला सोडून जाणं म्हणजे आणि असं पण नाही की लवकर येणं होईल वगैरे, त्यामुळे जरा थोडं अवघड होत्या ह्या गोष्टी। पण कुठेतरी सावरणं देखील गरजेचं होतं। हे यांचे अश्रू लपवत होते ते मला दिसत होतं, पण जाणं तर गरजेचं होतं। त्यामुळे मीही त्यांना म्हणजे हसत हसत टाटा बाय बाय केलं। नंतर भाऊजी आले, आम्ही घरचे जे विषय होते बाकीचे ते निघले, कारण तेही पुण्याला जाणार आहेत आणि हेही पुण्यातून मग तिकडे जाणार आहेत। गाडी पण पॅक वगैरे करायची आहे, कारण गाडी तिकडे घेऊन जाणार आहेत हे। तर त्याच्यामुळे भाऊजी नंतर जाणार आहेत, पण भाऊजी थोडे उशिरा जाणार आहेत, त्याच्यामुळे मग हे अगोदर गेले, कारण भाऊजी डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ शकतात, पण त्यांना बाईक चार्ज करायची होती, तर त्यामुळे हे अगोदर निघाले। पण निघाले तर खरे होते, पण मन इथे होतं, जावंसं वाटत नव्हतं, पाऊल निघत नव्हते, पण मन कुठेतरी घट्ट खंबीर करावं लागत होतं। कारण ही एवढी ही झाली की तिला आपण ज्या दिवशी हे जायचं ठरलं, हे जाणार आहेत फिक्समध्ये, जॉईनिंग लेटर वगैरे ह्यांचं आलं, त्या दिवशीपासून ही एकदम हसायला खेळायला जास्त प्रमाणात, म्हणजे खूप हावभाव हिचे बदलले आणि खूप असं खेळकर स्वभाव झाला हिचा। आणि त्यामुळे ते खूप अल्लडपणा कुठेतरी लहान मुलांचा मनाला हे होतो, भाविक होतो, तर तसं झालेलं आहे ह्यांना। ती खूप अशी की कुठेतरी मन काबीज करेल अशी झालेली आहे। तर त्याच्यामुळे रात्री जरी ती झोपेतून उठली तर अगोदर हसणार, आणि तिचा हसरा चेहरा पाहून ह्यांना तिच्यापासून लांब जाणं अशक्य होतं, पण तरीही तिच्यासाठी आमच्यासाठी त्यांना लांब जावं लागलं। पण
दिवाळीत आय थिंक ते येणार आहेत रिटर्न. पण तोपर्यंत तरी तिच्यापासून लांब राहणं हे त्यांच्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण तिच्यासाठी त्यांनी एक आठवडा 2 आठवडे लीव घेतलेली आणि तिच्यासोबत राहिले आणि तिला सगळं एकदम सवय अशी लावली की आता मला तिला सांभाळणं अवघड होणार आहे माझा जॉब बघत बघत. पण ठीक आहे, त्यांनाही मला तरी असं कुठेतरी वाटायचं जर मी त्यांना आता म्हटले की नका घेऊ तिला, ती सवय लावू नका, तर त्यांनाही तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला भेटलं नसतं. तर त्याच्यामुळे मग मी त्यांना कधीच काही नाही बोलले की तिला घेऊ नका, तिला ही सवय लावू नका, ठीक आहे मी ॲडजस्ट करू शकते, घरात बाकीची लोक आहेत. पण मम्मीही बाहेर गेलेले आहेत, देवाला गेलेले आहेत आणि घरी कोणच नाही असं झालेलं आहे. आणि आज सगळेच गेलेले आहेत, हेही गेले, भाऊजी गेले, बापू देखील गेले, बापूही निसर्ग यात्रेला जाणार आहेत, मम्मी देवाला गेलेत आणि घरी कोणच नाही, मी एकटीच आहे. सोना दिदी पण आहेत, पण हिला पण ही पण कोणाकडे आता जास्त राहत नाही कारण माणसं वगैरे ओळखायला लागली छान प्रकारे. तिला माणसांचा आवाज कोणत्या साईडने येतो आहे, कोण कुठे बोलत, ह्या सगळ्या गोष्टी समजतात. आणि ती ज्या रोज म्हणजे जी तिच्या शेजारी लोक असतात तर त्यांना ती ओळखते आणि कधीतरी येणाऱ्या लोकांना ती ओळखते, त्यांच्याकडे जात नाही शक्यतो. घरातलेच लोक तिला कधीतरी असतील मग की ते खूप दिवस झाले तिच्या नजरेला आले नाहीत, तर अशाही लोक म्हणजे अशाही घरातल्या पण व्यक्तींकडे ती जात नाही. आणि ह्यांची तर खूप सवय लागलेली, एकच दिवस हे परवा नव्हते तर ती खूप म्हणजे अशी हिरमडलेली किंवा रडत होती दिवस, तिला असं वाटायचं कोणीतरी आपल्याला घ्यावं. पण हे पिल्लू पप्पा गेले, पप्पा गेले, पप्पांची आठवण येते तुला? हो, आठवण येते पप्पांची, येते का? अजून तरी तिला काहीच समजत नाही एवढं, ज्यावेळी तिला समजायला लागेल हे चाललेत हे येणार आहेत त्यावेळी म्हणजे खूप अवघड होणार आहे. आणि काय पिल्लू काय पाहतीये, काय पाहतीये ग? खूप छान प्रकारे आता खेळणं वगैरे तिचं आहे, त्यामुळं मी जरी तिच्यापासून 1 तास 2 तास जरी लांब असले तरी मला असं वाटतं मी तिला कधी बघेन, अगोदर तिच्यापाशी जावं. तर मला ह्यांचं तर मी म्हणजे इमॅजिन्स करू शकत नाही की ह्यांची काय परिस्थिती असेल, ह्यांचं काय माइंड असेल त्यावेळी. पण आता हे जाणार आहेत आणि त्यांची काल रात्रीच मी बॅग वगैरे पॅक केलेली आणि सगळं जे त्यांना द्यावंसं वाटलं सोबत की हा ठीक आहे थोडंफार काही ना काहीतरी खाण्यासाठी सोबत असावं, अशाही गोष्टी काहीतरी मी थोड्या 1-2च दिलेल्या आहेत कारण हे घेत नव्हते. पण तरी हे म्हटलं असावं सोबत म्हणून दिलं. पण ते गाडीवर जरी बसले, पुढे जरी गेले तरी त्यांची नजर तिच्यावर पाठीमागे होती. कदाचित मला वाटतं पुढे गेल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले असावेत, पण त्यांनी ते दाखवलं नाही. हे घरी असल्यावर मला काहीच टेन्शन नसायचं तिचं, कारण मी बाकीची जी कामं आहेत माझी घरातली आवरावर, स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टी पटकन आवरून घ्यायचे. आणि गेले 2 आठवडे झाले मम्मी देखील नाहीत घरी, सगळा लोड माझ्या एकटीवर आलेला आहे. आणि तो लोड मला ह्यांच्यामुळे खूप कमी वाटायचा आणि खूप आधार वाटायचा, कारण ही पूर्णतः त्यांच्याकडेच असायची, दिवसभर म्हटलं तरी ही त्यांच्याकडेच असायची आणि माझी कामं वगैरे झाल्यानंतर मी तिच्याकडे जायचे. त्यामुळे हे खूप मला मदत करत होते माझे फुल डे रुटीनमध्ये. पण आता मला हिलाही सांभाळावं लागणार आहे आणि कामही पाहावी लागणार आहेत. आता खूप मला म्हणजे आता कुठेतरी समजेल की लहान बाळ घरात असल्यावर काय आईची परिस्थिती होते, कारण आतापर्यंत हे होते त्यामुळे काहीच वाटत नव्हतं, अगदी सोपं इझी वाटायचं सगळं. पण आतापासून जरा थोडं काही मग आई असण्याची जबाबदारी खूप एकटीच्याच अंगावर पडली असं वाटेल. आणि आता मम्मी देखील नाही, त्यामुळं खूप जास्त लोड आलेलं आहे, घरातली कामं सगळ्यांचं पाहणं, एकटीवर लोड आलेलं आहे. तर आता हे तर चाललेले आहेत आणि हे गेल्यावर मग तिथून पुढं मीही इमॅजिन करू शकत नाही, मी हिच्यापाशी दिवसभर बसावं लागतं की माझी कामंही मला होतील. कारण हिचं कसं झालं आता पालती वगैरे होती तर मग लक्ष द्यावं लागतं, काही ओढणं वगैरे ह्या गोष्टी तिच्या सुरू आहेत, तर त्याच्यामुळे मग अगोदर मला तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. हे होते त्यावेळेस पूर्णतः तिच्याकडे लक्ष द्यायची मला कोणतीच काळजी राहत नव्हती. मी कुठे जरी असले तर हे आहेत एवढ्याच एका शब्दाने मला मनाला धरायचा की नाही गरज नाही माझी तिच्यापाशी असणं,
पण आत्ता हे गेलेत तर मला माझं पूर्णतः तिच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि घरातली देखील कामं जे असतील ते हँडल करावी लागणार आहेत. हेतू हा नाही आहे की घरात प्रत्येक अपडेट किंवा प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला शेअर करावी, पण कधीतरी मलाही ह्या आठवणी राहाव्यात माझ्याकडे आठवणी, त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केला होता. नाहीतर घरातले रोजचेच जे व्हिडिओ आहेत रुटीन वगैरे जे काही असेल ते तर आपण शेअर करतोच, पण हा व्हिडिओ कारण भविष्यात मला किंवा मलाही जरी आठवण झाली तरी मी हा व्हिडिओ पाहीन, त्यासाठी हा व्हिडिओ मी शूट केलेला. तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपले असेच रोज रोज एक नवीन व्हिडिओ येत असतात. हा बरे 1-2 महिना झाला आपल्या व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे, पण इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर नक्की करा.